आपल्याला कमळ देखील कोरलेलं दिसतं. म्हणजे चोर रस्ता असला तरी तो महत्त्वाचा आहे आणि तिथे हिंदुत्वाचे प्रतीक आपल्याला दिसतं. आता आपण जाऊया चोरवाटेने परत वरती बाहेर. छत्रपती शिवरायांनी बऱ्याच लोकांना प्रेरणा दिली. स्वराज्याबद्दल असो, न्याय व्यवस्थेसंदर्भात असो, कधीच हार मानायला शिकवलं नाही. आणि त्यांचाच अंश म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील त्यांच्यासारखंच व त्यांना साजेसा असा पराक्रम घडवलाय. 9.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडलेलं. आणि हाच त्यांचा इतिहास आज आपण अनुभवायला आलोय. एका अशा किल्ल्यावर 5.5 वर्षाचा अभेद्य असा, अजिंक्य असा पराक्रम दाखवून. हा पराक्रम रामशेज किल्ल्याचा आहे. आणि आज आपण ह्या व्लॉगमध्ये पूर्णपणे रामशेज किल्ल्याची माहिती घेऊ, काही ड्रोन शॉट्स पाहू व इथला भूगोल अनुभव, इतिहास अनुभव आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम देखील अनुभव. ह्या इतिहासाबद्दल ऐकल्यानंतर, ह्या इतिहासाबद्दल वाचल्यानंतर एक स्मित हास्य माझ्या मनावरती, माझ्या चेहऱ्यावरती आपसुकच आलं. ह्या इथल्या काळ्या पाषाणाने असा पराक्रम गाजवलाय की खुद्द औरंगजेब सुद्धा इथे हार मानून गेला. दख्खनेत मोठ्या उमेदीने औरंगजेब स्वतः चालून आलेला आणि त्याची इच्छा होती की शिवरायांनी बनवलेलं, घडवलेलं स्वराज्य नेस्तनाबूत करायचं. तर मग ट्रेकची सुरुवात करू. ट्रेकची सुरुवात करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यावं लागतं ते आशेवाडीत. आशेवाडी हे रामशेज किल्ल्याचे बेस विलेज. मुंबईपासून 200 किलोमीटर तर पुण्यापासून 230 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आम्ही सकाळी सकाळी येऊन पोचलो, त्यामुळे तांबडं फुटायच्या वेळीसच आम्ही गड चढायला सुरुवात केलेली. गाडीमधलं लागणारं सगळं सामान घेतलं आणि रामशेज किल्ल्याच्या दिशेने निघालो. खूप छोटा किल्ला आहे, पण ह्याचा जो पराक्रम आहे तो सूर्योदयासारखा आहे. त्याचं तेज त्याच्या इतिहासात दिसतं, त्याच्या पराक्रमात दिसतं. एका वेगळ्याच उमेदीने आम्ही हा किल्ला चढायला घेतलेला, कारण सगळेच या किल्ल्याबद्दल एक गोष्ट म्हणतात की खूप छोटा आहे, खूप छोटा आहे, खूप छोटा आहे. खूप सोप्या रीतीने तुम्ही या किल्ल्यावरती चढून वरती पोहोचता. आत्तापर्यंतचा हा माझा सगळ्यात सोपा ट्रेक आहे. अर्ध्या तासामध्येच मी गड चढून राम मंदिरापर्यंत पोहोचलो. सूर्योदय झाला आणि आम्ही राम मंदिराजवळ पोहोचलो. राम मंदिराजवळ बरेचसे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात दिसतो तो हा उंबरा. ह्या उंबऱ्यावरती मेन एंट्रन्स असणार, पण आता तिथे जवळच आपल्याला राम मंदिर दिसते व त्या मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख दिसतो. हंबीररावांचं नाव इथे दिसतं, त्यांच्या मुलाचं नाव इथे दिसतं. फोटो जो ह्याच्यानंतर दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही मार्क करून दाखवीन. त्याचबरोबर शाहू राजांचं पण नाव ह्या शिलालेखामध्ये आणि बाजीरावांचं नाव देखील ह्या शिलालेखामध्ये. सो हा जो शिलालेख आहे हा इथल्या रिस्टोरेशनच्या कामाबद्दलची माहिती देतो किंवा जे पुनर्बांधणी केली त्याबद्दलची माहिती देतो. त्याचबरोबर ह्या मंदिराला असे काही भाग दिसतात जे इथल्या पडलेल्या किल्ल्यांचे अवशेष वापरलेले दिसतात. इथे पण उंबरा दिसतोय तुम्हाला, ज्याच्यामध्ये दरवाजा असणार. इथे उंबरा असेल. आणि आता आपण इथे जाऊया मंदिरामध्ये. हे मंदिर आहे रामाचं. आता ह्या शिलालेखामध्ये काय लिहिलंय ते मी सांगतो. 1682 हा काळखंड सांगितला जातोय या शिलालेखामध्ये. त्याचबरोबर या शिलालेखामध्ये आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिसतं. त्याचबरोबर बाजीराव बल्लाळ यांचं नाव दिसतं व बाजीराव बल्लाळांचे चिरंजीव नानासाहेब यांचं नाव दिसतं. त्याचसोबत ह्याच्यामध्ये एक असा मेसेज आहे की
त्यात सांगितलं गेलेलं आहे की नानासाहेबांनी अप्पाजी सदाशिव आणि सटवोजी हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने काही डागडुजीची कामं या किल्ल्यावर घडवून आणली. त्यात तटबंदी असोत, दरवाजे असोत, हे बांधून काढले आणि ह्याबद्दलचा हा शिलालेख आहे. म्हणजेच काय तर त्या काळात केलेलं रिस्टोरेशनचं काम, पुनर्बांधणीचं काम, त्याबद्दल हे शिलालेख माहिती देतं. मुझे 15 मिनट चिल्लाता रहा, कोई नहीं दिया बचाने. ऐकलंस ना काय बोलते? वहाँ पे वहाँ पे चार की रोशनी, लोग ढूंढ रहे थे, मिला नहीं. वो वहाँ पर आवाज आला सुनाई दिया था पीपलगांव में, वहाँ पे. हाँ बिबट्याने पकडा. 15 मिनट तक चिल्लाता रहा, कोई नहीं दिया. तर मग आत्ताच आम्हाला अशी बातमी भेटली आहे. आम्ही इथे रात्री आलेलो आणि वरती रात्री मुक्काम करायचा विचार होता, पण बिबट्या असल्या कारणाने गावातल्या लोकांनी आम्हाला बरोबर माहिती दिली आणि त्यामुळे आम्ही इथे यायचं कॅन्सल केलं. सकाळी उठलो, ट्रेक करून आलो, तुमच्या समोरच आलो होता आणि तेवढ्या तिथल्या गुरुजींनी सांगितलं पहाटे 5 वाजता बिबट्याने शिकार केली एका कुत्र्याची. काय रे बरोबर होतं म्हणजे मग आपल्याला नाही सांगितलं ते आपण आलो आहे. जय जय श्रीराम. आतमध्ये आपल्याला हनुमंताची मूर्ती देखील पाहायला मिळते आणि त्यांच्याच समोर प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण यांची देखील मूर्ती पाहायला मिळते. त्याचबरोबर दत्तात्रय देखील दिसतात. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला जुने पुरातन पाण्याचे टाके दिसते. आज तेच पाण्याचे टाके मंदिराच्या खालच्या बाजूस आपल्याला दिसते. सो आता आम्ही गडावरती पोहोचलो आहे आणि गडावरती पोहोचल्यानंतर मध्यस्थानी आपल्याला राम मंदिर पाहायला मिळतं आणि तिथूनच वरती आल्यानंतर आपल्याला असा प्रवेशद्वार दिसतो. इथे बुरुज दिसतो आपल्याला, इथे तटबंदी दिसते, तुम्ही बघू शकता. आणि ही तटबंदी इथे संपते, इथे बुरुज वळतो, पायऱ्या दिसत आहेत आणि ह्या पायऱ्यांच्या बाजूला परत आपल्याला इथे बुरुज दिसतो. बांधकाम खूप भक्कम असेल, खूप चांगलं असेल, नो डाऊट अबाउट इट. पण आता सगळे अवशेष. वरती आल्यावर आम्ही काही काळ बसलो इथे मांडलेल्या एका बेंचवरती. इथला परिसर न्याहाळला. पहिला आपण तिकडे जाऊया, त्या बाजूला बघूया काय आहे, मग वरच्या बाजूला जाऊन बघूया. इथे माझ्यासमोर आता एक भली मोठी रांग आहे सह्याद्रीची आणि बरेच किल्ले आहेत जे मी आत्ता बघू शकतो. त्यामध्ये इंद्राई किल्ला दिसतोय किंवा दोडपचा किल्ला दिसतोय. असं असंख्य किल्ले आहेत आणि खूप मस्त वातावरण आहे, क्लिअरली दिसत आहेत. रामसेज सारखा हा किल्ला मराठ्यांनी 5.5 ते 6 वर्ष झुंजवत ठेवला मुघलांसोबत. पेडणेकर काकांना काय वाटलं काय माहिती, इथे त्यांना एक झाड दिसलं व त्याला त्यांनी पाणी पुरवलं. आज हे खरंच गरजेचं आहे. आपण गडावरती येतो तेव्हा गडाचं संवर्धन तर झालंच पाहिजे, त्याचबरोबर इथली झाडंसुद्धा राखली पाहिजे. ह्या झाडांची काळजी खुद्द छत्रपती शिवरायांनी देखील घेतलेली. जंगलतोडबद्दल त्यांचे काही कडक व शिस्तीचे नियम देखील होते. रामशेजवरून बरेच किल्ले, बरेच टेकड्या, बरेच डोंगर दिसतात, ते आपण पुढे पाहूच. थोडंसं पुढे चालत आल्यावर छावणीचे निशाण दिसते. इथे चौकोन कोरलेला आहे व तंबू ठोकण्यासाठी इथे होल केलेली दिसतात पाषाणामध्ये. जुन्या काळात इथे छावणी उभारली जात असणार. हे बघा, खूप मोठे मोठे पोल आहेत इथे उभारलेले, पण ना भगवा आहे ना तिरंगा आहे. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे शासनाकडे की या किल्ल्यांनी पराक्रम गाजवलाय, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे. भगवा नाही तर तिरंगा तरी लावा. ह्या किल्ल्यांवरनं इतिहास सांगितला जातो, या किल्ल्यांबद्दलचा इतिहास सांगितला जातो. मग ही देशाची वास्तू आहे, तिला देशाची वाटली पाहिजे ना. त्याच्यावरती ह्या सगळ्या बाकीच्या डोंगरांमधनं
ह्या किल्ल्याचं काहीतरी कर्तृत्व आहे, पराक्रम आहे, तो भासला पाहिजे. लांबून सुद्धा लोकांनी बघितल्यानंतर सांगितलं पाहिजे की अरे हा इथे ध्वज कशासाठी आहे, तर हा बाबा रामशेजचा किल्ला आहे. हे समजलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. गव्हर्नमेंट काही नाही करत. गव्हर्नमेंटला फक्त टॅक्स पाहिजे, इथले डोंगर कुरतडायला पाहिजेत, बाकी काय नाही. महाराजांचा इतिहास कधीच तुम्हाला गव्हर्नमेंट सांगताना दिसणार नाही. इंटरेस्टच नाही. महाराजांच्या नावाने फक्त निवडून येतात. हे बघा, एक कोणीतरी मावळ्यांनी शिवभक्तांनी महाराजांचा छोटासा भगवा लागला, पण पोल बघा किती मोठा आणि त्याच्यावरती ध्वज बघा केवढा छोटा आहे. रामशेज किल्ल्यावरून मी जसं आधी म्हटलं बऱ्याच टेकड्या दिसतात. जवळपास 7-8 टेकड्या आरामशीर तुम्ही मोजू शकता. त्याचबरोबर रामशेज किल्ल्याच्या बाजूला देहरीगड व बुदल्या नावाची टेकडी सुद्धा आहे. आता गनिमी गावाचा जर का अभ्यास करायला गेलो तर ह्या टेकड्यांची मदत रामशेज राखण्यासाठी नक्कीच केला असणार. रामशेज किल्ल्याच्या मेन एंट्रन्सपासून डावीकडे वळाल्यावर आपल्याला एक जीर्ण झालेले पाण्याचे टाके दिसते. असे म्हणतात जुन्या काळात ह्याच पाण्याच्या टाक्यांमधनं चोरवाट होती जी गडाच्या खाली निघून जायची. ह्याच चोरवाटेने आपण नाशिकमध्ये निघायचो, अशी काही आख्यायिका आहे. आज आपण आख्यायिका म्हणतो, पण त्या काळात हे असू देखील शकते. टाकीच्या जवळ अजून बरेच असे होल पाहायला मिळाले आणि वरती येताना मी वाचलेलं की इथे छावणी टाकायची जागा असणार. आणि असेच होल्स आपल्याला पाण्याच्या टाकीजवळ देखील दिसतात आणि त्यांचा उपयोग ह्या पाण्याच्या टाक्यांना छत्र निर्माण करण्यासाठी केला जायचा. ठराविक उंचीचे छत्र इथे निर्माण केले जायचे, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जायचे आणि त्याचमुळे वर्षभर पाणी पुरेल इतका साठा या किल्ल्यांवरती केला जायचा. दिसताना ही खूप साधी गोष्ट दिसते, पण त्या काळामध्ये ह्याचं महत्त्व खूप होतं, कारण वर्षोनुवर्ष हे किल्ले ह्याच गोष्टींमुळे राखले जायचे. ज्या बाजूला ध्वजस्तंभ रोवलेले दिसते तिथेच आपल्याला बुरुजाचे अवशेष दिसतात. आज सगळं पडलेलं आहे, सगळं उद्ध्वस्त आहे, पण काही ठिकाणी आपल्याला बुरुजांचे चौथरे दिसतात आणि ह्याच खुणा आहेत. जुन्या काळांमध्ये इथल्या मावळ्यांना ह्याच बुरुजांनी मदत केली आहे मुघलांना शिकस्त द्यायला. हे सगळं पाहिल्यानंतर मन भारावून जातं. एक छोटासा गड 5.5 वर्ष मुघलांसारख्या शक्तीसोबत झुंजवत ठेवला. मी आता जिथे उभा आहे तिथे विटा दिसतात. हे बघा, या विटा आहेत एवढी. ओके, विटांचं बांधकाम आहे. इथे बघा विटांचे चौथरे दिसतात. इथे गॅप आहे आणि इथे परत भिंत बनवलेली आहे. ही भिंत बघा. आत आल्यानंतर हा एंट्रन्स आहे किल्ल्याकडे जायला. तुम्ही बघू शकता मोठे मोठे दगड पडले. ॲक्च्युली या गोष्टींचं उत्खनन व्हायची गरज आहे, कारण इतकं सगळं इथे लपलेलं आहे ना की आपल्याला ते माहीतच नाही आहे आणि आपल्याला ते माहीत करून घ्यायची गरज आहे. मेन एंट्रन्समधनं जेव्हा आपण वरती येतो तेव्हा एक छोटासा दरवाजा दिसतो. ह्या ठिकाणी आल्यावर आपल्याला छोट्याशा देवळ्या दिसतात जिथे जुन्या काळामध्ये काही ठेवलं जात असेल. मला मोस्टली वाटतं इथे दिवे ठेवले जात असतील. या दिव्यांच्या प्रकाशातच इथून ये जा केली जात असणार. या दरवाज्यावरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव कामं केलेली दिसतात. पाषाणाच्या मदतीने बांधलेला हा दरवाजा आता थोडासा उद्ध्वस्त झालेला दिसतो. बरेच घाव झालेले दिसतात. कुठे कुठे मोडकळी झालेला दिसतो व ह्याची संवर्धन करण्याची गरज आहे हे देखील आपल्याला इथे दिसून येते. असे छोट्याशा गुफा दिसतात आणि आतमध्ये बघितल्यानंतर दिसतं की अजून सुद्धा काही दगड पडलेले आहेत आणि हे दगड तेच आहेत जे तेव्हाच्या लोकांनी काढले, उपसा केला
सुरुंग लावून इथे फोडले आणि ते दगड वापरले हा किल्ला बांधायला. तिथे सुद्धा तसंच फोडलेली प्रॉपर गुफा दिसते. कदाचित ती पहिली जुनी गुफा असेल, नंतर इथे केलं असेल, पण प्रचंड मोठी आहे. कोण म्हणतं धान्य कोठार होतं, कोण म्हणतं पाण्याचा साठा करायची जागा होती. खरं काय माहिती नाही, पण जर का अशा पाषाणामध्ये केलं असेल तर प्रॉबॅबली पाण्याची टाकी असण्याची शक्यता जास्त आहे. कारण वरनं जे पाणी पाझरतं ते सगळं इकडे साठलं जातं आणि धान्य ठेवलं तर त्याला सेफ्टी पाण्यापासून कशी देता येईल मला माहिती नाही. कारण ह्याच पाषाणामधनं जे पाणी ओघळणार, आतमध्ये येणार आणि तेच असल्या टाक्यांमध्ये साठलं जातं. हे सगळ्या किल्ल्यांची व्यवस्था असते अशी. धान्य कोठार हे असेल मला शक्यता कमी वाटते. आणि जर का असेल तर तेव्हाच्या काळामध्ये काही प्रिकॉशनरी मेजर्स घेतले जात असतील जेणेकरून ते धान्य जे ठेवलं आहे ते भिजत नसेल आणि वर्षभर किल्ल्याच्या रक्षणासाठी वापरता येत असेल. आता इथले हे पाण्याचे टाके पाहून झालेले, आता वेळ झालेली उरलेला गड पाहायची. दरवाजापासून वरती आल्यानंतर उजवीकडे आपल्याला चालत आल्यावर असा चुन्याचा घाणा दिसतो. चुन्याच्या घाण्यातला जो घाणा आहे तो आता नाही आहे, पण पाठी मगाशी जिथे मी पाण्याची टाकी दाखवली तिथे दगड काढले जायचे, इथे चुना केला जायचा आणि अशी इथली तटबंदी बनवलेली दिसते. सो तुम्ही बघू शकता आता पाहण्यासारखी जागा, चुन्याचा घाणा, भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा चुन्याच्या घाणीपासून उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला रस्ता जातो भवानी मंदिराकडे. इथे आपल्याला एक नकाशा सुद्धा दिसतो. आत्ता आपण आलोय हत्ती दरवाजाकडे आणि प्रशस्त असा बांधलेला हा हत्ती दरवाजा खरंच खूप विलक्षण आहे. का ते आपण आता बघूया. हा आहे हत्ती दरवाजा, जसं मी आधी म्हटलं, आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे दिसत असतील. हा हत्ती दरवाजा खरंच खूप वेगळा आहे. चारी बाजूनी पाषाण दिसतो व चारी बाजूच्या पाषाणांमध्ये एका बाजूवरती हत्ती दरवाजा कोरलेला दिसतो. हा हत्ती दरवाजा तसा प्रशस्त आहे. दोन्ही बाजूला मावळ्यांना बसायला जागा आहे. हत्ती दरवाजापासून जेव्हा तुम्ही सरळ चालत येता तेव्हा परत अशी एक जागा दिसते जिथे परत मोठे मोठे पाषाण आपल्याला मध्येच आलेले दिसतात. हत्ती दरवाजा पाहून झाल्यानंतर माझी नजर गेली ती ह्या भिंतीकडे. भिंतीच्या जवळ 2 आडव्या भिंती होत्या, त्या पाषाणातच कोरलेल्या होत्या. पण त्यांचा उपयोग काय होता ते सांगतो. जुन्या काळामध्ये जर का दुश्मन किंवा गनिम किल्ल्यावरती आलाच तर तो इथे अडखळून पडणार व तो अडल्यावरती वरतून मराठे मारा करणार. हा गनिमिक आवाज होता. ह्या पायऱ्यांमधनं मी खाली उतरून गेलो. याबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण विजय आधी जाऊन आला व त्यांनी सांगितलं इथे बसायला जागा आहे, त्याचबरोबर इथे शिवपिंड देखील दिसते. त्यामुळे जुन्या काळामध्ये ह्या बाजूचा वापर कशासाठी केला जात असेल काही सांगता तरी येत नाही. पण इथे असलेल्या छोट्या खिडकीतनं खाली पाहिल्यावर मला इथे महादेवाची पिंड व नंदी दिसले. इथे असं म्हणतात की इथे अभिषेक होतो आणि महादेवाची पिंड आपल्याला दिसली पाठीमागे. आणि इथे पिंड आहे, दर्शन घेण्यासाठी जुन्या काळामध्ये लोक येत असतील. पण त्याचबरोबर मला इथे काहीतरी दिसलं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला इथे हे दिसलंय, हे होल्स आहेत, तिथे देखील होल्स आहेत, म्हणजे इथे छप्पर असणार असं. इथे देखील लाकडं लावलेली असणार. हे बघा, या इकडे लाकड असणार, इकडे लाकूड असणार, इकडे लाकूड आहे, इथे देखील. त्यामुळे इथे छप्पर असणार, म्हणजे मंदिराची काळजी घेता येते. हत्ती दरवाजाची एक बाजू आपण पाहिलीच होती, आता मी दुसऱ्या बाजूला आले. समोर हत्ती दरवाजा पाहून झालेला, त्याचबरोबर महादेवाचे शिवलिंग देखील पाहून झालेले. तिथून पुढे चालून आल्यावर मला जुना पुरातन रस्ता दिसला. जुन्या काळामध्ये कदाचित हाच रस्ता असेल रामशेजच्या किल्ल्यावर येण्यासाठी. पाठी वळून पाहिल्यावर मला राम मंदिर दिसले.
व जेव्हा हत्ती दरवाजा पाहिला तेव्हा दोन्ही बाजूला कातळात कोरलेला दरवाजा दिसला. त्यामुळे दरवाजाच्या पाठी काय चालले असणार ते कोणालाच अंदाज बांधता येणार नाही. असा हा हत्ती दरवाजा आहे. हत्ती दरवाजाचे कोरीव काम देखील खरंच खूप सुरेख आहे. त्यावरती बरीच नक्षीकामे दिसतात, तर दरवाजाची रचना कोरून काढलेली दिसते. हत्ती दरवाजा पाहून झाल्यावर आता आम्ही चुन्याच्या घाण्याजवळ आलो. हा तोच चुन्याचा घाणा आहे जिथून आपण हत्ती दरवाजाकडे गेलेलो. आता विरुद्ध दिशेने आपण भवानी मंदिराकडे जाणार होतो. इथे आता आपण पोचलो आहे, ज्याचं नाव आहे गणेश कुंड. पाण्याचा साठा करायची जागा आहे. जी उतरण आहे त्याच्यावरतीच ही टाकी खोदलेली दिसते आपल्याला. या गणेश कुंडाची उंची खरंच खूप जास्त आहे आणि त्याच्या अवशेषांवरनं ते दिसून येतं. पण आता जो दिसतो तो त्याचा अर्धाच दिसतो, म्हणजे बरीच पडझड झालेली दिसते. गणेश कुंडाच्या वरती देखील अजून बऱ्याच पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या कदाचित नंतर कोरल्या असतील. लढाई प्रसंगी पाणी कमी भासू नये म्हणून या कोरलेल्या दिसतात. जिथे एकेका काळी मावळ्यांनी रक्त सांडले त्याच भूमीवरती आज आपण कचरा टाकतो. किती अशिक्षित आहोत ह्याचाच प्रत्यय इथे आल्यावर येतो. इथे वरती भवानी मंदिर आहे, जसं मी आधी दाखवलं. किल्लेदाराचा वाडा, गणेश कुंड आपण पाहिला. उत्तर चौकी, चोरखिंड इथं आपण बघूया. आणि समोर विजय गेलाय, काका पण गेलेत चालत, आणि आता मी निघालोय. इतकं सगळं पाहिल्यानंतर आता एक बाजू राहिलेली, ती म्हणजे चोर रस्ता. या चोर रस्त्याचा इतिहास खरंच खूप विलक्षण आहे आणि तो आता आपण पाहूया. कितीतरी सुळके आहेत. 1 2 3 तर एवढ्यातच झाले. 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा पलीकडे. बरेच सुळके आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आणि आता आपण जातो आहे चोर दरवाजाकडे. रामशेजला जर का आलात तर चोर दरवाजा पाहायला विसरू नका. या चोर रस्त्याने छत्रपती संभाजी महाराजांना व त्यांच्या मावळ्यांना नेहमीच मदत केली आहे आणि अशीच मदत रामशेजच्या किल्ल्यावरती देखील झाली आहे. तर मग आता आपल्याला एक उभी चढाई दिसते आणि इथे एक पायवाट दिसते. ही पायवाट आहे चोर रस्त्याची. हा इथे चोर रस्ता येतो. वरती चढावं लागतं आणि मग तुम्ही पोचता ते ह्या रस्त्याकडे. पहिलं पाया पडूया आणि मग या दरवाजातून आत येऊया. तुम्ही इथे बघू शकता, इथे आत्ता दरवाजे बसवलेले आहेत, पण त्या काळामधले बरेचसे अवशेष इथे दिसतात. सगळ्यात पहिले म्हणजे दिवे ठेवायची जागा, उजेड असला पाहिजे म्हणून इथे हिंजेस आहेत. हे जुने दगडच आहेत ज्याच्यामध्ये सगळं कोरलेलं आहे. आणि इथे वरती आपल्याला कमळ देखील कोरलेलं दिसतं. म्हणजे चोर रस्ता असला तरी तो महत्त्वाचा आहे आणि तिथे हिंदुत्वाचे प्रतीक आपल्याला दिसतं. आता आपण जाऊया चोरवाटेने परत वरती बाहेर. ज्या मार्गाने शंभूराजांनी रसद पोचवली असेल तो मार्ग पाहिला, समाधान वाटले. वरती आलो तर आई तुळजाभवानीचं मंदिर देखील पाहायला मिळालं. दर्शन घेतलं, प्रदक्षिणा मारली व मंदिराजवळ बराच वेळ बसलो. तितक्यातच काही नवीन मित्र भेटले. ह्या नवीन मित्रांच्या जयघोषाने हा किल्ला दुमदुमून गेला. बऱ्याच वर्षांनी मावळ्यांनी परत घोषणा दिली असेल असं वाटलं. तर मग आत्ताच मी भवानी मातेच्या मंदिराचं दर्शन घेतले आणि आम्ही तिघंच होतो किल्ल्यावरती. तेवढ्यात एक ग्रुप भेटलेला आहे, बघूया, जाऊन भेटूया. आणि महाराजांच्या पुतळ्याचं पण दर्शन घ्यायचं होते, तिथे ते पोचलेलेच आहे. जय शिवाजी. रामशेजवरती नवीन बंधू भेटलेत. गाव कुठला दादा? नमस्कार.
आम्ही शाहूंची नगरी कोल्हापूर गाव गडमुटसिंग येथून दरवर्षी परंपरेने शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या किल्ल्यांना जात असतो. याही वर्षी आम्ही किल्ले रामशेज आणि हरिहरगडला जाण्यासाठी यावेळी आम्ही इकडे आलेलो आहे. त्याचवेळी आम्हाला आमचे बंधुतुल्य मित्र असं म्हणणार नाही पण छत्रपतींचे मावळे म्हणून आम्ही प्रथमेश माने यांची आम्हाला भेट झाली. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. त्याबद्दल माझी एक विनंती आहे सर्वांना, एक जोरदार घोषणा होऊ दे त्यासाठी कॅमेऱ्याच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. रे तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद सर. धन्यवाद. चला, भेटून आनंद झाला. ओके. असंच गड किल्ले करत जा. यस यस. आणि आता हरिहरला जाणार. हो. काळजी घ्या. येस यस. सेफली जा. जय शिवराय. जय शिवराय. तर मग महाराजांच्या आशीर्वादाने त्या काळात मावळे एकत्र आलेले. आज गड किल्ल्यांच्या निमित्ताने असे गावागावातनं येणारी आपली पोरं एकत्र येतात आणि त्या निमित्ताने एकमेकांना जेवण देतात, खायला देतात, प्रेम देतात, भरघोस एकमेकांशी गप्पा मारतात, ओळख होते. इतक्या सगळ्या गोष्टी महाराजांच्या किल्ल्यावर आज देखील महाराजांच्या आशीर्वादाने होतात. हे पाहून खरंच मन भरून येतं आणि प्रेमाने आपुलकीने चौकशी एकमेकांची करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज ते कदम. आज ते कदम. आज ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्रसीपती अज्ञावदान जागृत अष्टप्रधान तेक्षित न्यायालंकार पंडित शस्त्रास शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत गुणवंत कलावंत छत्रपती शहाजी मासाहेब जिजाऊ पुत्र अखंड हिंदुस्थानचे पहिले छत्रपती छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. की जय. की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भवानी मातेच्या मंदिराजवळच आपल्याला गणपतीचे मंदिर दिसते व गणपतीच्या मंदिराजवळ मला सिगरेटचं पाकिट मिळालं. लाज वाटली की आपण मराठी माणसं शिवरायांचं फक्त नावच घेतो, नाहीतर शिवरायांची तत्व आपण कधीच गुंडाळून फेकून दिली. जिथे रक्त सांडलं आपल्या पूर्वजांनी तिथे आज आपण बिड्या फुकतो, सिगरेट पितो. ह्याच वाया गेलेल्या पिढीच्या पूर्वजांनी इथे रक्त सांडले हे आपण विसरतो. जवळ बरेचसे चौथरे दिसतात आणि काही मला ड्रोन शॉटमध्ये देखील दिसले. मंदिराजवळ बसलो, ड्रोन काढला व रामशेज किल्ल्याचे हे फुटेजेस घ्यायला सुरुवात केली. रामशेज किल्ल्याचे फुटेजेस घेताना बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या. खूप छोटा आहे किल्ला आणि ड्रोनमध्ये ते दिसून देखील येते, पण ह्याचे कडे जे आहेत ते ताशीव आहेत, उभेच्या उभे आहेत. त्यामुळे कोणी इथे वरती लवकर सहजासहजी गुपचूपरित्या चढून येऊच शकणार नाही. एक भाग जो आहे तो लोहगडाच्या विंचू काट्यासारखा दिसतो, पण बराच छोटा आहे. तर दुसऱ्या बाजूस टेकडीसारखा भाग दिसतो, जिथे आपल्याला बरेचसे चौथरे दिसतात, मंदिरे दिसतात व चोर रस्ता देखील दिसतो. हत्ती दरवाजा मी ड्रोनमध्ये टिपला आणि हत्ती दरवाजाच्या वरती मला चौथरा दिसला. काय उपयोग असेल, कशासाठी वापरला असेल, काहीच समजत नाही आजकाल. आणि हा चौथरा गणेश कुंडाजवळ होता आणि भवानी मातेच्या मंदिराच्या वरच्या बाजूस देखील चौथरे दिसतात. किल्ला खरंच खूप छोटा आहे आणि अविश्वसनीय आहे, कारण ह्याचे ताशीव कडे या किल्ल्याला अजिंक्य ठेवतात. 5.5 वर्ष सलग झुंज देऊन सुद्धा हा मुघलांना कधीच मिळाला नाही. पण एक वाईट गोष्ट सांगतो,
आपण डॉक्युमेंटेशनमध्ये किती कमी पडलो ते ह्या किल्ल्यावरती आल्यावर समजते. मी पूर्ण व्लॉगमध्ये एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे 5.5 वर्ष संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने, शिवरायांच्या प्रेरणेने हा किल्ला लढत राहिला मुघलांशी. जवळच्या टेकड्यांचा वापर केला, देहरीगडाचा पण वापर केला असेल, पण ज्यांनी गनिमी काव्याने हा किल्ला झुंजवत ठेवला 5.5 वर्ष, त्या किल्लेदाराचे नाव आपल्याला कुठेच ऐकायला मिळत नाही, इतिहासात कुठेच नोंदवलेले दिसत नाही. शंभूराजांनी खुद्द त्या किल्लेदाराचा सत्कार देखील केलाय. सलग 5.5 वर्ष तो झुंजलाय मुघलांशी. ह्या किल्ल्यावर, ह्या किल्लेदारावर वेगवेगळे प्रसंग उद्भवले असतील, पण सगळ्यांना मात देऊन मुघलांना मातीचा तोबरा भरला. या एका किल्लेदारामुळे औरंगजेबाला 3 सरदार वेगवेगळे बदलावे लागले ह्या 5.5 वर्षात, पण तरी हा किल्ला तो जिंकू नाही शकला. त्या किल्लेदाराचं नाव आपल्याला आज देखील सापडत नाही. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. गड उतरायला घेतला व उतरताना अजून काही अवशेष मला पाहायला मिळाले. या किल्ल्यावर आल्यानंतर अजून एक गोष्ट समजली. आपण इतिहास तर घडवला, पण तो लिहून ठेवायला कमी पडलो. त्या किल्लेदारांना खरंच खूप मनापासून सलाम करतो, ज्यांनी एवढा छोटासा किल्ला अजिंक्य ठेवला, अभेद्य ठेवला. आणि यावरून मला एक गोष्ट समजली, नुसता पराक्रम करून चालत नाही. इतिहास लिहायचा असेल तर मराठ्यांना लेखणी सुद्धा हातात धरावी लागेल. आय होप भविष्य काळामध्ये जेव्हा अभ्यास होत जाईल अजून, त्यावेळेस त्या किल्लेदाराचे नाव महाराष्ट्रासमोर, स्वराज्यासमोर येईल. गड उतरलो. गडावरती फिरून बरीच भूक लागलेली. जवळच एक हॉटेल शोधलं आणि ताव मारला. पण मन काही शंभूराजांच्या इतिहासापासून दूर जाईना. शंभूराजे माझा वीक पॉइंट. प्रचंड अशी प्रेरणा घेऊन आपण या गड किल्ल्यांवरनं निघून जातो, पण आज हे गड किल्ले ओसाड पडले. आपली गरज आहे या किल्ल्यांना. भेटूया नवीन एखाद्या व्लॉग सकट, नवीन एखाद्या अनुभवासकट. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय शंभूराजे, जय शिवराय.